नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक विषयासंदर्भात बोलणार आहोत. तत्पूर्वी मला असं म्हणायचं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या वस्तू वापरत असतो. जसं की काही नाजूक असतात, काही मजबूत असतात. म्हणजे वापरायला हाताळायला नाजूक म्हणजे काचेच्या म्हणा किंवा हार्ड प्लास्टिकच्या असतात, ज्या की हार्डपणे वापरलं तर ते कदाचित फुटण्याची शक्यता असते. आणि अर्थातच त्या नाजूक असल्या तरी आपण वापरणं सोडून देत नाहीत. उदाहरणार्थ काचेचे काही भांडी असतात आणि त्या वस्तू नाजूक आहेत म्हणून आपण वापरणं सोडून देत नाहीत, तर उलटं त्याला नाजूकपणे का होईना हाताळतो आणि त्या किचनमध्ये हमखास असतातच. आणि खरोखर किचनमध्ये अशा काचेच्या वस्तूंमुळे किचन शोभून दिसतं. म्हणजेच अशाच एका नाजूक नात्याविषयी मला आज बोलायचं आहे. आणि ते नाजूक नातं म्हणजे अर्थातच सासूसुनांचं, होय ना. खरं तर त्या नात्याला नाजूक असं नाव कोणी दिलं तर आम्हीच त्या नात्याला नाव नाजूक असं दिलं. कारण का ते नातं अचानक तुटण्याची किंवा अचानक भांडणं होण्याची शक्यता असते, असं आपणच पूर्वपरंपरागत काही पिढ्यांपासून चालत आलेलं आहे. पण खरोखरच असं हे नातं नाजूक आहे का, किंवा त्याला नातं नाजूकच असं का नाव दिलं, याविषयी कधी कोणी विचार केला आहे का? मला तरी एक कारण वाटतं की पूर्वपरंपरागत आपल्या मनामध्ये त्याची मुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की हे एक नाजूक नातं आहे, हा एक भाग. आणि दुसरा म्हणजे सासूसुनांचं जे 2 पिढ्यांमधील विचार करण्याची तफावत आहे, या तफावतीमुळं कदाचित त्यांचं पटत नसावं आणि हेच आपल्या डोक्यामध्ये आहे. आणि त्याचीसुद्धा मुळं खोलवरती आपल्या मनात रुजल्यामुळं आपण भले एखाद्या सासूचं सुनेशी किंवा सुनेचं सासूशी पटत असलं तरीसुद्धा आपलं मन नाही म्हणलं तरी तिकडं वळतं. खरोखर हे नातं नाजूकच आहे, हे न पटणारच आहे. आणि म्हणून परत आणखी आपण त्या दृष्टीनेच त्या नात्याकडं पाहायला लागतो. खरोखर आपण त्या नात्याकडे जरा दृष्टी बदलली तर खूप सुंदर असं नातं आहे. खूप सुंदर म्हणजे खरोखर एक शोभा आणण्यासारखं आहे. ज्या घराला सासू आणि सुना दोघी आहेत त्या घराला खरोखर खूप शोभा आहे, म्हणजे खूप शोभून दिसतं. याचं कारण म्हणजे त्या घरामध्ये नातवंड असतील तर त्या नातवंडांना आजीचं प्रेम मिळतं, जेव्हा की त्या सुनेला सासू असते. त्या सुनेला जर सासू नसेल तर त्या नातवंडाला प्रेम मिळत नाही, आणि खरोखर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या सासूला नातू हवा असतो तिला सून नको असं होऊ शकेल का? नाही ना. अर्थातच एकमेकांच्या इच्छा, एकमेकांच्या गरजा ह्या 2 नात्यांवरतीच पूर्ण होतात. आणि त्याचबरोबर ज्या सुनेला जो नवरा असतो, सासूशिवाय तो जन्माला कसा येईल, किंवा सासूमुळेच तो जन्माला आला आणि त्यामुळं ती सून म्हणून त्या घरात आलेली आहे, हे वास्तव आहे. आणि हे स्वतः समजावून घ्यायला पाहिजे. आणि याशिवाय दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आज सासू आहे ती एकेकाळी सून होती, आणि आज सून आहे ती भविष्यात काही वर्षानंतर सासू होणारच आहे. आणि हे यामध्ये काहीच चुकीचं काहीच नाही की भविष्यात हे होणारच आहे की आज सून आहे ती उद्या सासू आहे, आणि ज्या सासू आहे ती काल सून होती. आणि कुठंतरी प्रॅक्टिकली याचा विचार करायला पाहिजे. जसं 2 कारणं सांगितले तुम्हाला, याच्यामध्ये बदल झाला, ही मुळं थोडंसं बाजूला आपण केलं तर खरोखर नातं खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे अर्थातच ह्या 2 कारणामुळं म्हणजे 2 विचारांमधील तफावत आणि जी मुळं आपल्या खोलवरती मनामध्ये रुजलेली आहेत की सासूसुनांचं हे पटणारच नाही, हे नाजूकच नातं आहे, थोडंसं ह्या 2 गोष्टी बाजूला ठेवल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट अशी आहे की जे सिरियल्स आपण बघतोय त्याच्यामध्ये बरेच असे नाती दाखवलेले असतात की सासूसुनींचं पटत नाही, किंवा सून खूपच वरचढ असते, सासू खूप जुन्या आठवणी काढत असते आणि माझ्यासारखं सुनेला जमतच नाही. ह्यामधले काही सिरियल पॉझिटिव्ह भरपूर काही शिकवून जातात. आणि खरोखर त्याप्रमाणे वागायला गेलो तर खरोखर हे नाजूक नातं इतकं भक्कम होईल की संपूर्ण घराला एखाद्या मोठ्या वटवृक्ष कसं माती धरून ठेवतो आणि जमिनीची धूप करत नाही, अशा प्रकारचं जे काही एखादी फॅमिली आहे, पुढं भविष्यात काही संकटही येतात प्रत्येक फॅमिलीला, तर ते संकटांना तोंड देण्यासाठी जी काही क्षमता आहे, ह्या खरोखर ह्या नात्यांमुळं घट्ट एकत्र असल्यामुळं खरोखर ते घर संकटापासून वाचणार आहे. म्हणजेच ह्या नाजूक नात्याला खरोखर एक दिवस भक्कम नातं असं केवळ या सासूसुनांमुळंच नाव पडणार आहे. हे कधी तर ह्या गोष्टी विसरला तर, ज्या मी सुरुवातीलाच सांगितले, एक तर 2 नात्यांमधील
सून ह्या दोन पिढ्यांमधील जे विचार करण्याची तफावत आहे ते आणि सासूसुनांचं नातं हे नाजूक आहे आणि हे नाजूक नातं हे दोन समांतर रेषा असल्यासारखं कधीही न छेदणारे आहेत. ह्या जुन्या जर प्रवृत्ती आहेत त्या जर सोडून दिल्यात तर नक्की हे नातं आजपासून मजबूत आहे असंच वाटणार आहे. आणि खरोखर हा व्हिडिओ बघत असाल, कोणी सून बघत असेल तरी असा विचार करा, सासू बघत असेल तरीसुद्धा ह्या दृष्टीने विचार करा. आणि खरोखर कोणी जेंट्स बघत असतील तर त्यांच्या घरी त्यांची मिसेस सून म्हणून असेल किंवा त्यांची आई सासू म्हणून असेल तरी त्यांची जी काही भूमिका आहे ती त्यांच्या परीनं ते समजावून घेऊन खरोखर एकमेकांना समजावून गेलात तर ह्या नात्याला खरोखर नाजूक नातं असं नाव देता, एक भक्कम नातं असं नाव ठेवूयात. खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.